धीराम गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत गोपींसमोर इतकं सुंदर नाचले परीक्षिता की नृत्याची अभिमानी देवता असलेले साक्षात शिवशंकर कैलास पर्वतावरन गोपी वेश धारण करून. कुठला वेश? साडी नेसली शंकरांनी, वेणी घातली, वेण्या गजरे माळले, सौभाग्य चिन्ह धारण केले आणि गोपी बनून भगवान शिवशंकर कृष्णांबरोबर नाचले. सकाळी रास नृत्य संपलं, गोपाळ कृष्ण थांबले आणि शंकरांना स्त्री वेशात पाहिलं. शंकरांना गोपाळ कृष्णाने, गोपाळ कृष्णाने शंकरांना, दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. आमचे गोपाळ कृष्ण शंकरांना म्हणतात, गोपेश्वर भगवान की जय. वृंदावनात तुम्ही कधी गेले तर जिथे भगवंतांनी रास नृत्य केलं ते निधिवन आजही आहे आणि त्या निधिवनामध्ये शिवशंकर आजही गोपेश्वर स्वरूपामध्ये राहतात. दिवसभर महादेव म्हणून राहतात, संध्याकाळी आता 6, 6:15 होतील ना, मंदिर बंद केलं जातं आणि शंकरांना पूर्ण स्त्रीवेश घातला जातो सकाळपर्यंत. शिवशंकर तिथे गोपी स्वरूपात राहतात. भगवंतांनी दैवी विवाह केला. गोपींबरोबर कुठला विवाह? दैवी, आपला मनुष्य विवाह नव्हे, दैवी विवाह. दैवी विवाह म्हणजे काय? जीवाचं लग्न शिवाबरोबर लावलं, जीव शिव ऐक्य केलं. आता ही घटना घडून 15 दिवस झालेत, मात्र एक दिवस आमचा भगवंत घरी आला. येऊन पाहतो तर काय, घरी सभा भरलेली होती. भगवंतांनी विचारलं, बाबा कसली सभा आहे? नंद राजा सांगतात, कृष्णा, आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन हे 4 महिने पावसाचे असतात. आज अश्विन अमावास्या आहे, नियमानुसार आज पावसाळा संपला. बाहेर बघ, सगळे वृक्ष फळांनी डवरलेले आहेत, सगळ्या वृक्षांना फुलं येत आहेत, नदी नाले वाहत आहेत, पीक पाणी उत्तम आलेलं आहे, आपल्या गायींसाठी गवत आलंय. ही सगळी इंद्राची कृपा आहे. पाऊस पाडणारा देव कोण? म्हणून आपण इंद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. भगवंत म्हणतात, बाबा एक सांगू का? म्हणे काय? इंद्र पाऊस पाडतो हे बरोबर जरी असलं तरी माणसाला असं सांगू नका. म्हणे का बरं? म्हणे मनुष्य स्वार्थी आहे, इंद्राच्या भरोशावर बसे. त्याला हे सांगा, मनुष्याने निसर्ग अनुकूल ठेवला तर इंद्र पाऊस पडायला सहाय्यभूत होतो. आपण झाडं तोडले, डोंगर तोडले, वन्यजीवांची हत्या केली, निसर्गाचा असमतोल झाला, तर इंद्र कसं काय पाऊस पाडेल? मी भागवत सांगायला तयार आहे, पण मला माईकच दिला नाही तुम्ही, माझ्यासमोर तुम्ही बसलेच नाही, भागवत कसं होईल? एकमेकांना काय करावं लागतं? मग बाबा आपण काय करू? या वर्षापासून थोडी प्रथा बदलू. निसर्गाचं प्रतीक म्हणून सकाळी गोवर्धनाची पूजा आणि संध्याकाळी इंद्राची पूजा, दोघांची पूजा. म्हणून भगवंत दुसऱ्या दिवशी सगळ्या गोप बांधवांसमवेत गोवर्धन पर्वताच्या सान्निध्यात गेले. सगळ्या गोवर्धनाची यथासांग पूजा केली. पण तिकडे स्वर्गात इंद्र चिडला, संतापला, रागवला. कारण माझ्या पूजेची वेळ झाली, माझा मंत्र अजून का म्हटला जात नाही, माझं आवाहन का होत नाही. पृथ्वीवर येऊन पाहिलं तर सगळे गोपाळ गोवर्धनाची पूजा करत होते. इंद्राला असं वाटलं, या वर्षापासून बहुतेक माझी सुट्टी आहे. इंद्र रागवला आणि त्याने सगळ्या ढगांना आज्ञा दिली, मुसलवत धाराम पातयेत. उखळ आणि मुसळ माहिती आहे ना तुम्हाला? मुसळ जर धरावं लागलं तर दोन्ही हातात धरावं लागतं.
थोडक्यात मुसळ एवढ्या आकाराचं असतं, एवढी एक पाण्याची धार, मुसलवत धाराम. म्हणून आजही जोरात पाऊस पडला तर आपण मुसळधार म्हणतो. काय म्हणतो? गोप गोपी गायी वाहून जायला लागल्या. सगळे गोपाळ गायी गुरं भगवंतांना शरण आले. परीक्षिता भगवंतांनी युक्ती केली. करेण वामेन उद्धृतम गिरिराज पर्वतम. डाव्या हाताच्या करंगडीवरती 16 कोस गोवर्धन पर्वत उचलला. तुम्ही गोवर्धन पर्वत उचललेला कृष्णाचा फोटो बघितलाय का? असा हाडकुळा कृष्ण दाखवतात आणि त्याच्या करंगडीवर मोदकासारखा गोवर्धन पर्वत दाखवतात. असं नाही घडलंय. भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला त्यावेळेस गोवर्धन पर्वतावरती 20,000 हत्ती राहत होते. म्हणजे 20,000 हत्तीं समवेत काय उचललाय? सगळे गोपाळ गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला आले. गायी गुरं आले. गोपाळ घाबरायला लागलेत. म्हणे कृष्णा हा काय वेडेपणा, एवढा गोवर्धन पर्वत तू करंगडीवरती उचलला, तो पडला म्हणजे मग. म्हणून गोपाळांनी आपली काय लावली? काठी लावली. मनुष्याचा स्वभाव भोळा असतो. असा असतो. गोपाळांच्या एवढं लक्षात यायला पाहिजे होतं की त्याने करंगडीवरती गोवर्धन उचललाय, याच्या अर्थी हा सामान्य पुरुष नसावा. पण दुसरी एक गोष्ट याच्यातनं सिद्ध होते. गोवर्धन पर्वत कृष्णच उचलत असतो. आपण कोण उचलणार? पण आपण आपली काठी तिथे लावायची असते. भागवत कोणी केलंय? कृष्णाने करून घेतलं, त्याने हा पर्वत उचलला. आपण फक्त त्याला काय लावायचे असते? त्याची करंगडी असते, आपण आपली काठी लावायची असते. गरज नसते आपल्या काठीची, पण आपण लावायची असते. मग नीट ऐका. कार्तिक शुद्ध प्रतिपदा, जिला तुम्ही दिवाळीचा पाडवा म्हणतात, त्या दिवशी भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी 7 दिवस भगवंतांनी काय उचललाय? गोवर्धन पर्वत. अष्टमीला इंद्राला गायी गुरं गोपाळ वाहून गेले असतील, फजिती झाली असेल, येऊन पाहतो तर काय सगळे सुरक्षित आहेत. गोवर्धन पर्वतामुळे सुरक्षित आहेत. बारकाईने बघितलं गोवर्धन पर्वत कोणी उचललाय आणि अचानक श्रीकृष्ण दिसला. इंद्राच्या लक्षात आलं, अरे हाच तो. नमस्ये पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम अलक्षं सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितम. अरे हाच आहे तो ज्याने मला इंद्र बनवलंय. म्हणून इंद्राने भगवंतांना नमस्कार केला. परीक्षिता, मगा ब्रह्मदेव शरण आले होते, आता इंद्र सुद्धा शरण आला. इंद्राने पाऊस थांबवला. भगवंतांनी गोवर्धन पर्वत खाली ठेवला. इंद्र निघून गेला. आमची यशोदा म्हातारी बारकाईने पाहिजे, कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला कसा? याला एवढं बळ आलं कुठून? म्हणून साश्चर्य शंकिता, तिला आश्चर्य वाटू लागलं. मनात भाव निर्माण होऊ लागले, हा देव तर नाही ना. भगवंत म्हणतात तिच्या मनातला हा विचार काढून टाकला पाहिजे. म्हणून गोपाळ कृष्णांनी साळसूद रूप घेतलं. साळसूद माहिती आहे ना तुम्हाला? आई जवळ गेलेत, आईला बिलगलेत आणि आईला प्रिय असणारं वाक्य सांगू लागले. आईला कुठलं वाक्य प्रिय आहे? आई मला भूक लागली. यशोदा सर्व विसरली. 3 दगड मांडले, चूल पेटवली, स्वयंपाक सुरू केला. परीक्षिता, बलरामासारखी कृष्णाची तब्येत व्हावी म्हणून यशोदा कृष्णाला रोज थोडं थोडं 8 वेळा खाऊ घालायची. याला भागवतात म्हणतात अष्टयाम सेवा. सत्य आहे. कुठली सेवा? तुम्ही कल्याण माहिती ना तुम्हाला, डोंबिवली कल्याण. त्या कल्याणला सुंदर मंदिर आहे. वल्लभाचार्य संप्रदायाचं मंदिर आहे. कुठलं मंदिर? यशोदा आचार्य आहे त्या संप्रदायाची.
तिथे कृष्णाला रोज 8 वेळा नैवेद्य दाखवला जातो. कुठलं? कल्याणचं वल्लभाचार्याचं मंदिर. अहो द्वारकाधीशाचं मंदिर हे वल्लभाचार्य संप्रदायाचं मंदिर आहे. 8 वेळा नैवेद्य असतो. आमची यशोदा रडू लागली, स्वयंपाक बनवू लागली, रडता रडता म्हणते 8 वेळा जेवायची सवय लावली. मी सवय लावली. 7 दिवस उपाशी, 8 वेळा जेवतो, 7 दिवस उपाशी, 7 दिवस उपाशी, 8 वेळा जेवतो. रडत रडत स्वयंपाक करता करता 7 दिवस उपाशी, 8 वेळा जेवतो, म्हणून 7 8 56 नैवेद्य बनवले. किती नैवेद्य बनवले? भगवंतांची थाळी बनवली नैवेद्याची. भगवंत जेवायला बसणार इतक्यात यशोदा आली आणि सांगू लागली, कृष्णा हे बरं नाही, आपण गवळी आहोत, आपल्या घरात शिजलेल्या अन्नावरती पहिला अधिकार गाईचा. उचलते ताट. भगवंतांनी 56 भोगाचा नैवेद्य उचलला. आई बरोबर गेले. गाय वासराची पूजा केली, गाईला प्रदक्षिणा मारली. अर्धा 56 भोगांचा नैवेद्य कृष्णाने गाईला खाऊ घातला. आपला नैवेद्य भगवंतांनी त्या दिवशी गाईला खाऊ घातला. गाईला प्रदक्षिणा मारली, गाईची पूजा केली, म्हणून त्या तिथीला म्हणतात गोपाष्टमी. काय म्हणतात? काही घरात गोपाष्टमीचा कुलधर्म असतो. भगवंतांनी व्रत केलं म्हणून गोपाष्टमी. भगवंतांनी 56 भोग खाल्ले. गोपाल कृष्ण भगवान की. आता काही दिवस झालेत. एक दिवस देवर्षी नारद आले. त्याने सांगितलं, कृष्णा तू आता 14 वर्षाचा झाला, त्या कंसाला मारलं पाहिजे. भगवंत म्हणतात आय एम रेडी, मी तयार आहे म्हणे, काहीतरी युक्ती करा. देवर्षी नारद म्हणे थोडं थांब. ते गेलेत कंसाकडे. म्हणे का रे कंसा, त्या देवकीच्या 8व्या मुलाचा शोध लागला का? कंसाने नाही ना म्हणे, अजून मी फार शोधलो, तुम्ही पाहताय ना माझी तब्येत उतरत चालली. देवर्षी नारदांनी सांगितलं, म्हणे मला तो मुलगा सापडला. म्हणे कोण आहे? म्हणे श्रीकृष्ण वृंदावनवासीन, वृंदावनात राहणारा श्रीकृष्ण तुझा काळ आहे. म्हणे बरं झालं तुम्ही सांगितलं. कंसाने तलवार घेतली आणि धावत निघाला. देवर्षी नारद पळू लागले. कंसाचा हात धरला, थांबवलं. म्हणे तुम्ही राक्षस लोक थोडे वेडे असता का रे? म्हणे काय झालं? म्हणे आजपर्यंत वृंदावनात गोकुळात जे जे गेले ते जिवंत आलेत का? म्हणे नाही. म्हणे मग तूही येशील का? म्हणे नाही. म्हणे आपण यावेळेस उलट करू, त्यालाच इकडे बोलवू. कंसाने सांगितलं तो कसा येईल? म्हणे कंसा पुढच्या महिन्यात तुझा वाढदिवस आहे. बघा गुरु झाल्यावर काय काय लक्षात ठेवावं लागतं. शिष्याचा वाढदिवस कधी आहे, लग्नाची ॲनिव्हर्सरी कधी आहे, त्याच्या मुलाचा वाढदिवस कधी, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही विचारलं ना मग मला सगळ्यांशी घरच्याचे संबंध, एवढं लक्षात ठेवावं लागतं का? तुझ्या पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त तू धनुर्याग कर. कुठला याग? आणि निमंत्रण नंद राजाला दे. नंद राजा समवेत सर्व वृंदावनवासियांना बोलव. निमंत्रण द्यायला अक्रूराला पाठवलं. कोणाला पाठवलं? अक्रूरोपि च तां रात्री मधुपुर्यां महामतिः. कंसाने सोन्याचा रथ दिला. त्या सोन्याच्या रथात बसून अक्रूर गेला. वृंदावनात येता क्षणी भगवंतांचं चरण दिसलं उमटलेलं की तो काय करायचा? खाली वाकून नमस्कार करायचा. प्रत्येक पावलाला नमस्कार करत 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 अक्रूर कुठे गेला? वृंदावनात गेला. सगळा निरोप सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदराजाने दवंडी दिली. कंसाच्या धनुर्यागानिमित्त आपल्याला सर्व वृंदावनवासियांना निमंत्रण दिलेलं आहे. ज्यांना कोणाला यायचंय त्यांनी सगळ्यांनी आपापली बैलगाडी घेऊन माझ्या दरवाजाशी या. गोपाळांना बातमी समजली. का रे कृष्णा तू जाणार आहे का? म्हणे हो. म्हणे मग आम्हीही येणार. सगळ्यांनी शिदोरी घेतली. बैलगाड्या आल्या. आज हजारो बैलगाड्या निघाल्या वृंदावनमधनं. प्रत्येक गोप सखा वडिलांबरोबर कुठे बसला?
बैलगाडीत बसला. कृष्ण बलरामाला अक्रूराने रथात बसवलं. रथ पुढे, बैलगाड्या मागे. हळूहळू रथ फार पुढे गेला, बैलगाड्या खूप मागे राहिल्या. कुठे आला रथ? मथुरा वृंदावनच्या वेशीवरती. तिथे होती यमुना नदी. अक्रूराने सांगितलं, कृष्णा फार गरम होत आहे, मी स्नान करू का यमुनेत? भगवंतांनी सांगितलं, काका अवश्य स्नान करा. अक्रूराने रथातनं खाली उडी मारून पुलावरून यमुनेत उडी मारली. पण उडी मारताना त्याच्या मनात विचार आला की हा कृष्ण किती लहान आहे, आपण याला कंसाकडे मारायला नेतोय. परवा गुरुवारी कोणचा सण होता? बकरी. किती बकऱ्या मारल्या. तो बकरा बिचारा आमच्या गावात येताना मी पाहत होतो, लोकांच्या त्या माणसांच्या मागे ती बकरी शांत जात होती. तिला काय माहिती की आपल्याला हे कशाला नेतात, मारायला नेतात. अक्रूराला वाईट वाटलं की या दोन मुलांना आपण कुठे नेतोय, मारायला नेतोय. पण राजाच्या आज्ञेपुढे पुढे काही चालत अक्रूराने यमुनेत उडी मारली. हा विचार आला आणि पाण्यात उडी मारता क्षणी काय दिसलं? साक्षात पूर्ण परब्रह्म नारायणाचं पाण्यात दर्शन झालं. शेषशयनम शेषसागरम. शेषाच्या शयनावरती सगळीकडे शेष पसरलेत. अशा दुधाच्या समुद्रामध्ये नारायण शयन करत होता. पण आश्चर्य, सगळं शरीर नारायणाचं पण चेहरा मात्र कृष्णाचा. अक्रूर म्हणतो, अरे हे मी काय पाहतोय, हा कृष्ण इथे आला कुठून? म्हणून पाण्यातनं वर येऊन पाहतो तर कृष्णाने अक्रूराला असा हात केला. अरे आपल्याला पाण्यात काहीतरी भ्रम झाला म्हणून त्याने परत पाण्यात उडी मारली. पाहतो तर काय, नमस्ते रघुवर्याय रावणांतकराय च. साक्षात श्रीरामचंद्रांचं दर्शन झालं. रावणाला मारणारा श्रीराम, सगळं रूप श्रीरामाचं, चेहरा मात्र कृष्णाचा. अरे हा राम कृष्ण रूपात कसा? परत पाण्याच्या वर येऊन पाहतात तर कृष्ण बलरामाशी बोलत होते, अक्रूराकडे लक्षही नाही. अरे हा तो नसावा म्हणून परत उडी मारली. नमस्ते हयग्रीवाय नमस्ते वेदसाक्षिणे. हाच तो वेदाचा रक्षण करणारा हयग्रीव. सगळं शरीर हयग्रीवाचं म्हणजे घोड्याचं, पण चेहरा मात्र कृष्णाचा. परत वर येऊन पाहिलं तर भगवंत रथातनं खाली उतरून पुलावरती हेरझाऱ्या मारत होते. परत अक्रूराने उडी मारली. वामनाय नमस्तुभ्यं क्रांतः त्रिभुवनाय च. साक्षात विश्वरूप धारण केलेला वामन भगवंत दिसला. 3 पावलात जमीन व्यापलेली पाहिली. चेहरा कृष्णाचा पाहिला. अक्रूराने पाण्यातच नमस्कार केला. श्री कृष्ण कृष्ण सकवृष्णी वृषभाव निदृक राजन्य वंश दहना नपवर्ग वीर्य गोविंद गोत्विज सुरारति हरावतार योगेश्वराखिल गुरो भगवन् नमस्ते. अरे हा कृष्ण सामान्य नाही, हा तर कृष्ण असल्याचं नाटक करतो. हा तर पूर्ण परब्रह्म सच्चिदानंद घन नारायण आहे. पाण्यात कृष्णाला नमस्कार केला. अक्रूर वर आला, रथात बसला. कृष्णाने अक्रूराला हात लावला. काका म्हणे, फार आंघोळीला वेळ लावला, पाण्यात काही तुम्ही हरवले होता का काय? अक्रूराने स्मितहास्य केलं आणि रथ मथुरेमध्ये आला. मथुरेमध्ये रथ येता क्षणी सगळीकडे हलकल्लोळ उठला. आला 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 पूतनेला मारणारा कृष्णाला. पूतना रे कृष्ण. अरे आला 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 हयग्रीव राक्षसाला मारणारा कृष्णाला. अरे आला 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 शकटासुराला मारणारा कृष्णाला. अरे आला 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 कोणाला? जगत सुंदर पुरुषाला. जगत सुंदर पुरुष म्हटल्यावरती काही कुमारिका मुली आल्या. त्यांनी कृष्णाला पाहिलं, मोहित झाल्या. भगवंतांनीही त्या कुमारिका स्त्रियांकडे पाहून स्मितहास्य केलं. कंसाच्या रंगद्वाराजवळ
भगवंत आलेत. महालात जायचा, राजवाड्याचा दरवाजाचं नाव काय? रंगद्वार. भगवंत त्या रंगद्वारात जाणार. इतक्यात भगवंतावरती कुवलया पीड नावाचा हत्ती धावून आला. कंसाने सोडला होता तो. भगवंतांनी उडी मारली. कुवलया पीड हत्तीचे दाताला धरून उडी मारली. दात धरला, उपटला आणि त्या हत्तीच्याच दाताने हत्तीचा वध केला. भगवंत हत्तीचा दात घेऊन पुरावा घेऊन आत गेले. कंसा, तुझा हत्ती मी मारला. कंसावरती 2 राक्षस सोडले. भगवंतासमोर चाणूर नावाचा राक्षस आला. बलरामासमोर मुष्टिकासूर आला. दोघांनी मल्लयुद्ध केलं. कृष्ण बलरामांनी कंस चाणूर मर्दनम, त्या मुष्टिकासूर चाणूराचा वध केला. कंसाचे 2 राखीव दूत होते. त्यांचं नाव शल आणि तोषल. अनुक्रमे कृष्णाने शलाचा, बलरामाने तोषलाचा वध केला. कंसाचा सासरा जरासंध, त्या जरासंधाने कंसाच्या रक्षणासाठी एक त्याच्या राज्यातला राक्षस पाठवला होता. त्याचं नाव कूट नावाचा दैत्य. काय नाव? नाव सांगा. माझ्या भाषेत सांगतो. भगवंतांनी त्या कूट नावाच्या दैत्याला असा कूट कुटला की तो जागेवरून परत नाही उठला. गोपाल कृष्ण भगवान. कंसाने ते सगळं सैन्य मेलेलं पाहिलं आणि कंस तलवार उचलण्यासाठी शस्त्रागाराकडे धावू लागला. भगवंतांनी ते पाहिलं. कंस सिंहासनावरून उठतोय. भगवंतांनी 2ही हात असे केले आणि जमिनीवरनं 32 पायऱ्या उंच उडी मारली. किती? म्हणून भगवंतांना चपळांग म्हणतात. तुम्ही करून पहा, कथा संपली ना, कोणी नसलं की इथून फक्त इथे उडी मारा. कुठे कुठे उसण भरली ते उद्या सांगा. मला मी देईल मूग लावायला, काळजी करू नका. भगवंतांनी किती पायऱ्या उडी मारली? कंस उठलेलाच होता सिंहासनावरनं. भगवंत तिथे जाऊन पोहोचलेत. भगवंतांनी 2ही हातांनी कंसाला सिंहासनावर लोटलं. सर्व शरीर सिंहासनाच्या खाली, फक्त छातीच्या वरचा भाग सिंहासनावर. भगवंतांनी छातीवरती असा एक प्रहार केला. कंसाने डोळे फिरवले, रक्त वमन केलं आणि कृष्णा मारू नको मदभयात पतितं कंसः. कृष्ण कृष्ण म्हणत म्हणत कंसाने सिंहासनावरती प्राण सोडला. शुकमुनी सांगतात, परीक्षिता, एक कंस संपला, पृथ्वीचा अर्धा भार कमी झाला. किती दुष्ट होता कंस. अस्ती आणि प्राती कंसाच्या 2 पत्नी रडू लागल्या. त्यांनी सांगितलं, हा सिंहासनाधिष्ठित राजा होता. ज्या सिंहासनावर बसून राज्य केलं त्या सिंहासनावर त्याला मारलं. हा त्याचा अपमान आहे, म्हणून मथुरा नगरीत त्याचं दहन होणार नाही. कंसाचं शरीर पालखीत टाकलं आणि मगध देशात, बिहार, उत्तर प्रदेशातनं बिहारमध्ये पटना शहर आहे ना, राजधानी, त्या पटण्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती राजेंद्र नगर नावाचं शहर आहे. तिथे या जरासंधाचा काय केला? आपलं कंसाचा काय केला? अंत्यसंस्कार केला. पण राजाचं सिंहासन रिकामं झालं की ते क्षणभर रिकामं ठेवता येत नाही. राजनीती आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले, लगेच दुसऱ्याने शपथ घेतली. 10 दिवस उद्या, 11वा उद्या, 12वा उद्या, तिथे गडबड नाही चालत. लगेच दुसरा बसायला काय असतो. म्हणून योग्य वेळेस योग्य माणसाने बसलं पाहिजे. राजनीती आहे. राज्यशास्त्राला मान्य आहे, राज्य संमत आहे. म्हणून कंसाचे वडील उग्रसेन महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या उग्रसेन महाराजांनी पहिला निर्णय दिला, कृष्ण बलराम दोघही नंद राजाचे पुत्र नाही. हे वसुदेव देवकीचे पुत्र. हे 2ही पुत्र वसुदेवाचे. एक पुत्र यशोदेपासून झालेला, एक पुत्र रोहिणीपासून झालेला. दोघही सापत्न बंधू आहेत, क्षत्रिय कुमार आहेत.
आमच्या नंदराजाला ते दुःख पचवणं अवघड झालं. नंदराजा रडत रडत गोकुळात वृंदावनात निघून गेला. इकडे उग्रसेन महाराजांनी वसुदेव देवकी मार्फत कंसाचा 14वा दिवस झाल्यानंतर कृष्ण बलरामाची मौंज केली. चकोट केलेली लंगोट नेसलेले दोघही बटू शिक्षणासाठी मथुरेहून उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावरती सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवले. कुठे पाठवले? 64 दिवसात कृष्ण बलरामांनी 64 विद्या ग्रहण केल्या. 65व्या दिवशी गुरूंची पूजा केली. म्हणे गुरु महाराज तुम्हाला दक्षिणा काय देऊ? गुरु उत्तर देणार इतक्यात गुरूंची पत्नी शेजारी होती. तिने सांगितलं, कृष्णा दक्षिणास देणार असेल तर माझा मेलेला पुत्र मला आणून दे. भगवंत म्हणतात असे मेलेली माणसं परत आणून देता येत, पण इथे मी विचारलंय काय देऊ तेव्हा मागितलंय. म्हणे कुठे तुमचा पुत्र? कुठे मेला? म्हणे सूर्यग्रहण समयी आम्ही स्नानाला प्रभास क्षेत्री गेलो होतो, तिथे समुद्राने माझा पुत्र गिळला. प्रभास क्षेत्र म्हणजे सोरठी सोमनाथ. भगवंत रथात बसलेत, सोरठी सोमनाथला गेलेत, समुद्राने ओळखलं. म्हणे रामा लंगोटी लावून मोरपीस लावून इकडे कुठे आपलं धनुष्य कुठे गेलं? समुद्राला कोण माहिती होता? सांगण्याची खरं गरज नाही, पण समजावं म्हणून सांगतो. लंकेत जो समुद्र आहे तोच रामेश्वरला आहे, तोच कोचीनला आहे, तोच गोव्यात आहे, तोच रत्नागिरीत आहे, तोच मुंबईत आहे, तोच सोरठी सोमनाथ आहे, तोच द्वारकेत आहे, आणि तोच पाकिस्तानात कराचीला आहे अरब समुद्र, आणि तोच पुढे काका दुबईला सुद्धा आहे की नाही? अरब समुद्र आहे. त्याने ओळखलं. कृष्णाने सांगितलं बरं झालं तू ओळखलं, मी कृष्ण आहे, रामावतार संपला. म्हणे काय काम काढलं माझ्याकडे? म्हणे माझ्या गुरूंचा पुत्र मला दे. म्हणे कोण गुरु? म्हणे सांदीपनी ऋषींचा पुत्र. म्हणे मी काही गिळला नाही म्हणे, आणि तो पुत्र मेलेलाही नाही. इथून 60 योजन लांब शंख नावाच्या बेटावर, कुठलं बेट? एक शंखासूर नावाचा दैत्य राहतो, त्याने त्या मुलाला पळवलं. भगवंतांनी समुद्रात उडी मारली, शंख बेटावर गेले, शंखासूर दैत्याचा वध केला, गुरुपुत्राला सोडवलं. पण ते बेट इतकं सुंदर होतं की ते बेट भगवंतांनी पूर्ण निरखून पाहिलं. आश्चर्याची गोष्ट, भगवंतांना त्या बेटावरती नारायणाच्या हातातला पांचजन्य शंख कृष्णावतारात तिथे सापडला. भगवंतांनी ते शुभचिन्ह मांडलं, बलरामाची परवानगी घेतली. देवर्षी नारद विश्वकर्मा यांना बोलवलं आणि सुवर्ण द्वारका नगरी वसवण्याची आज्ञा दिली. द्वारका नगरी कुठे वसवली आहे? शंख बेटावर. त्या विश्वकर्म्याने सांगितलं, देवा तुमचं घर फार मोठं आहे. आता तुम्हाला समजतं म्हणून सांगतो, जी भाषा समजते ती. विश्वकर्म्याने सांगितलं, देवा 16,108 बी, 16,108 एच, आपण 1 BHK म्हणतो ना, आणि 16,108 के विथ टेरेस बांधायचे. ही जागा कमी म्हणे. भगवंताने सांगितलं काळजी करू नको, हा समुद्र माझा सासरा आहे, लक्ष्मी मुलगी आहे, 100 योजन जमीन मी मागून घेतो. कृष्णाने 100 योजन जमीन सासऱ्याकडनं घेतली. आता ते सासरे त्यांनी जावायला विचारलं, म्हणे परत कधी देणार? म्हणे कृष्णावतार संपला की लगेच. म्हणून सोन्याची द्वारके समुद्रात बुडाली. परत जमीन काय केली? परत केली. जमीन घेतली, द्वारका नगरी वसवायला सांगितली. विश्वकर्म्याने प्लॅन काढला आणि सांगितलं, देवा 14 वर्ष लागतील. मान्य केलं. गुरुपुत्राला घेतलं, गुरूंच्या आश्रमात आले, गुरुपुत्राला ताब्यात दिलं आणि भगवंत मथुरेला आले. आता मथुरेला आल्यानंतर जरासंधाने माझा जावाई मारला म्हणून स्वारी केली. हा कृष्ण हुशार,
याने मथुरेची तटबंदी पक्की होती, त्या तटबंदीला अजून पक्क केलं. 64 विद्या ग्रहण केल्यात ना त्याने. आता भलं मोठं कुलूप आणलं, सगळ्यांना मथुरा नगरीत कोंडलं. बाहेर येऊन दरवाजा लावला, दरवाजाला कडी घातली, कडीला कुलूप अडकवलं आणि चावी घेऊन उभा राहिला. जरासंध आला आला आला. 1 अक्षौहिणी सैन्य होतं बरोबर. किती? त्याला येऊ दिलं. भगवंतांनी कुलपात किल्ली फिरवली जरासंधासमोर, त्याला किल्ली दाखवली आणि भगवंत अरावली पर्वतावर पडून गेले. जरासंधाच्या लक्षात आलं ही तटबंदी फोडणं आपलं काम नाही. आपल्याला काय लागेल? किल्ली लागेल. किल्ली कृष्णाकडे. म्हणून तो कृष्णाच्या मागे मथुरा नगरी सोडून पळू लागला. भगवंत असे पळाले की त्याला परत कधीच सापडले. तो जरासंध कंटाळून निघून जायचा. दरवर्षी तो यायचा, भगवंत कुलूप लावायचा आणि पळून जायचा. 14 वर्ष भगवंत जरासंधा समोरून पळून गेला. म्हणून अरावली पर्वतावरचे लोक कृष्णाला केशव, नारायण, माधव, गोविंद, हरी नावाने ओळखत नाही. ते म्हणतात ये तो रणछोड है. हा आता युद्धातनं काय झालेलं आहे? पण का प्रश्न आहे की भगवंत पळून का गेला? हा तर पूर्ण सामर्थ्यवान आहे ना. अर्जुनाला सांगतो माम अनुस्मर युद्धच युद्ध कर. भगवंत सांगतात माझी अडचण होती. काय अडचण होती? तर जरासंध दुर्गुणांचा पुतळा होता, पण एक सद्गुण होता, तो शंकरांचा भक्त होता. राक्षस लोक कोणाचे भक्त? मी जर जरासंधाला मारलं असतं तर या राक्षसांनी काहूर माजवलं असतं. हा नारायण शिवभक्तांना मारतो, शिवभक्तांना मारतो, शिवभक्तांना मारतो. माझी अपकीर्ती झाली असती म्हणून मी जरासंधाला हात सुद्धा लावला नाही. मग काय केलं मी? भीमाला शिवमंत्राची दीक्षा दिली. कोणाला? त्याला शैव बनवलं आणि शंकरांच्या भक्ताकडून शंकरांच्या भक्ताचा मी वध करवून घेतला. काही गोष्टी नीतीत बसल्या पाहिजे. कुठे बसल्या पाहिजे? हा नारायण जर शिवभक्तांना मारत असता, अशी कीर्ती जर झाली असते, खरं सांगा त्र्यंबकेश्वरच्या ब्राह्मणाने भागवत सांगितलं असतं का? गोपाल कृष्ण भगवान. आम्ही सांगितलं असतं हा शिवभक्तांना सारखं बोकलून बोकलून मारतो, आम्ही काही येणार नाही, तुम्ही दुसरा ब्राह्मण पहा. भगवंतांनी स्वतःवरती काही येऊ दिली नाही, अपकीर्ती येऊ दिली नाही. असो, तो विषय नंतरचा. 14 वर्ष झाले द्वारका नगरी वसली. एका शुभ मुहूर्तावरती भगवंतांनी सगळ्या मथुरावासियांसमवेत द्वारकेत गमन केलं. सगळेजण म्हणतात कृष्णा तू राजा हो. भगवंतांनी सांगितलं नाही, मला अग्रज मोठा भाऊ आहे, तो राजा होईल. मग बलरामाला राजा करायचं ठरवलं, पण अडचण आली. ज्याला राज्याभिषेक करायचं त्याचं लग्न करावं लागतं. मग मुलगी शोधली. रैवत राजाची कन्या रेवती, हिच्याबरोबर बलरामाचा विवाह झाला. विवाहाला 3 महिने झाल्यानंतर गर्ग मुनींनी द्वारकेच्या सिंहासनावरती श्री बलभद्र बलराम भगवान की बलरामाचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर बलरामाचं नाव महाराजाधिराज त्रिविक्रम भगवान की जय. राजा झाल्यानंतर काय नावाने प्रसिद्ध झाला तो? त्रिविक्रम. बलरामाचे काल 3 नावं सांगितले, राम, बल आणि संकर्षण. आज 4थं नाव सांगितलं, त्रिविक्रम. परीक्षित राजाने नमस्कार केला, म्हणे महाराज बलरामाने लग्न केलं असं तुम्ही सांगितलं, या कृष्णाने लग्न केलं की नाही? शुकमुनी सांगतात म्हणे परीक्षिता त्याच्यावरती PhD लिहिण्यासारखी. कृष्णाने लग्न केलं की नाही हे काही एका वाक्यात उत्तर देण्यासारखं. म्हणे काय सांगा तुम्ही? म्हणे ऐक परीक्षिता, सगळ्यांनी एकदा जय जयकार करा. गोपाल कृष्ण भगवान. भगवंतांना बलरामाचा विवाह झाल्यानंतर 6 महिन्यात महाराष्ट्रातनं पत्र आलं.
कोणी पाठवलं होतं? रुक्मिणीने पाठवलं होतं. कोणाबरोबर पाठवलं होतं? सुदैव ब्राह्मणाबरोबर पाठवलं होतं. काय लिहिलं होतं पत्रात? ती रुक्मिणी लिहितीये, श्रुत्वा भुवन गुण सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपं दृशां दृशिमतां अखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्रमपत्रपं मे. कृष्णा, मी तुला काही पाहिलं नाही, तुझ्याबद्दल फक्त ऐकलंय, म्हणून तुला पाहण्याची जिज्ञासा झाली. तुमच्या द्वारकेचे काही राजदूत आमच्या राजधानीत आहेत, म्हणजे त्या काळात एम्बेसी होत्या. काय होत्या? त्यांनी मला सांगितलं, तू शिशुपालाशी कुठे लग्न करते? तू लग्न कृष्णाशी कर. तुझ्यासारखी सौंदर्यवती स्त्री कोणाची पत्नी पाहिजे? कृष्णाची. म्हणे तुमचा कृष्ण कसा आहे, मला चित्र काढून दाखवा. आश्चर्य वाटलं, कृष्णा तुझं चित्र त्यांनी कोळशाने काढून दाखवलं. कशाने? दुसरा रंग वापरावा सुद्धा लागला नाही, पण तुझं चित्र पाहिलं कृष्णा, तेव्हापासून क्षुधा न लभ्यते, मला भूक लागत नाही, तृषाम न बाधते, तहान लागत नाही, आणि आश्चर्य निद्राम न लभते, रात्र रात्र काही येत नाही. बघा, अनादी काळापासून प्रेम झाल्यावर असं होतं. 92 साली दिल नावाचा पिक्चर आला होता, माहिती का तुम्हाला? त्यात गाणं आहे, मुझे नींद नाय, मुझे चैन नाय, कोई जाय जरा ढूंढ के लाय न जाने कहा. हे संस्कृत मध्ये कोण म्हणतीये? रुक्मिणी. म्हणजे अनादी काळापासून प्रेम झाल्यावर असं होतं. भगवंतांना मोठं कौतुक वाटलं, म्हणे कोण मुलगी असावी, इतक्या धारिष्ट्याने मला पत्र पाठवते, मी तिला ओळखत नाही, बघितलं तर पाहिजे. म्हणून भगवंतांनी रथ बनवला, सारथ्य करायला भगवंतांनी वेग धरले. आणि पाठीमागे भगवंतांचं बसायचं सिंहासन आहे, सारथ्याच्या जागेवर भगवंत बसलेत ना, मग त्यांच्या सिंहासनावर त्या ब्राह्मणाला बसवलं आणि रथ द्वारकेच्या बाहेर पडला. 7व्या मजल्यावर राजवाड्याच्या बलराम महाराज असे उभे होते. त्यांनी सेवकांना हाक मारली, म्हणे हा कृष्ण मला एकदा न सांगता गेला होता, कालिय नागाच्या डोहात उडी मारली, आजही न सांगता गेलाय, आता हा कुठल्या डोहात उडी मारतो? चला माझे नारायणी सैन्य काढा. बलरामाच्या सैन्याचं नाव काय? एक प्रहरानंतर बलरामाने नारायणी सैन्य काढलं. कृष्णाच्या रथाच्या चाकाच्या मार्गाने मागोवा घेत 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 आधी कृष्ण पोचला कुंडिनपुरात, मग बलराम पाठीमागून येतोच आहे. तिकडे कुंडिनपुरात आल्यानंतर सुदेव ब्राह्मणाला खाली उतरवलं, म्हणे सांग तुझ्या त्या मालकिणीला जाऊन सांग, विदेही कुलदेवी यात्रा, तुझ्या कुलदेवीचं काय कर, दर्शन करायला ये, तिथून तुला पळवतो. हा एक संदेश आहे. लग्न जमत नसेल तर कुलदेवीचं दर्शन घ्या, मुलीचं जमत नसेल तर कृष्णासारखा पती मिळतो. कोणासारखा? आणि मुलाचं जमत नसेल तर रुक्मिणीसारखी मुलगी मिळते. भागवतात उपाय आहे, विदेही कुलदेवी यात्रा. आपलं सगळे आणलेले कामं पूर्ण कोण करणार आहे? कुलदेवी. रुक्मिणी कुलदेवीच्या पूजेला गेली. कोणाची पूजा केली? जगदंबा गणपतींच्या पूजयेत. गणपती आणि जगदंबेची पूजा केली. जगदंबेच्या घरात पुष्पमाळा घातली. कृष्णं पतिं कुरुते नमः, कृष्णपती म्हणून प्राप्त होऊ दे, प्रार्थना केली, खाली वाकली नमस्काराला. आश्चर्य घडलं, देवीच्या गळ्यातली माळ रुक्मिणीच्या गळ्यात पडली. तो शुभशकुन वाटला. तोपर्यंत भगवंतांनी रुक्मिणीबरोबर आलेलं सैन्य मोहित करून टाकलं होतं. तुम्हाला मोहिनी माहिती आहे ना? आता नाही होत ते, पण पूर्वीच्या काळी नवरा कामावर गेला, बायको एकटी घरी असली की तासाभराने घरात कोणतरी बाई यायची आणि पाटल्या बांगड्या घेऊन जायची. माहिती आहे ना तुम्हाला? गोड गोड बोलून घडायचं आहे असं. मग त्या स्त्रीला विचारलं, का हो तुमच्या पाटलं? म्हणे अहो ती बाई आली, 2च मिनटं माझ्याकडे पाहिलं, काय तिने मोहिनी घातली. या घटना घडायच्या. माहिती आहे ना तुम्हाला? भगवंतांनी सगळं सैन्य मोहित केलं.
रुक्मिणीला रथात बसवलं आणि भगवंत रुक्मिणीला घेऊन द्वारकेला आले. वसुदेव, देवकी, उग्रसेन महाराज सगळ्यांनी रुक्मिणीला पाहिलं आणि सांगितलं, कृष्णा तुला अगदी साजेशी मुलगी आहे, पण तुम्ही पळून आलेले आहात. हा राक्षस विवाह विधी आहे. राक्षसेन वहनात वहवीर्य शुल्का. आपण त्या राजाला पत्र पाठवू आणि त्याच्याकडनं कन्यादान करण्यासाठी त्याला म्हणू. तो बलराम तिकडे गेलेला आहे. तिकडे बलरामाचं युद्ध झालं रुक्मांगदा बरोबर. तो भगवंताच्या पाठीमागे पळून आला होता ना. बलरामाला निरोप गेला. बलरामाने निरोप सांगितला. त्या भीष्मक राजाला ते पटलं. भीष्मक राजा शब्द माहितीये का? जानवसा. माहितीये का हो तुम्हाला? जानवसा घेऊन द्वारकेला आला. द्वारकेपासून 16 किलोमीटर अंतर दूर नारायणपूर नावाच्या क्षेत्री माघ शुद्ध पंचमी, जिला तुम्ही वसंत पंचमी म्हणतात, त्या दिवशी दुपारी 12 वाजता कृष्ण रुक्मिणी साक्षात लक्ष्मी नारायणाचा विवाह संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान हा भगवंतांचा प्रथम विवाह. परीक्षिता दुसरा विवाह आहे. द्वारकेमध्ये एक सत्राजित राजा होता. कोण होता? सूर्यनारायणाचा भक्त होता. त्याला स्यमंतकमणी मिळाला होता. त्याने तो स्यमंतकमणी आपला भाऊ प्रसेनाला दिला. प्रसेन तो मणी घालून शिकारीला गेला. रात्रीच्या वेळेस तो मणी चमकायचा. सिंहाला तो चमचमणारा मणी दिसला. सिंहाने जडप घातली. प्रसेनाला मारून टाकलं आणि सिंह तो मणी घेऊन गुहेत गेला. रात्री त्याची गुहा चमचम होऊ लागली. 1, 2, 3, 4 दिवस गेले. सिंहाला फार आनंद वाटतो. आपल्या गुहेत लाईट, आपल्या गुहेत लाईट. पण 5व्या दिवशी त्याच्या गुहेसमोरून जात होते रामायण काळापासून जिवंत असलेले अस्वलांचे राजे वृक्षराज जांबवंत. त्यांनी पाहिलं ही गुहा चमचमते का? काही साधू संत आत बसलेत का? त्यांचं तेज पडलंय का? म्हणून गुहेत गेले तर गुहेत काहीच नाही, फक्त मणी होता. कारण सिंह मणी ठेवून दुसऱ्या डोंगरावरनं आपली गुहा पाहत होता. आपल्या घराची लाइटिंग कशी झाली आहे आपल्या घरावरनं समजतं का हो? ते कुठून पाहावं लागतं. म्हणून तो दुसऱ्या डोंगरावरनं पाहत होता. तिकडे जांबवंतांनी तो मणी घेतला आणि घरी येऊन जांबवतीला दिला. इकडे त्या सत्राजिताने आपल्या बायकोला सांगितलं, म्हणे हा मणी बहुतेक कृष्णाने चोरला असेल. कोणी चोरला असेल? भगवंतावरती आळ आला. का बरं आळ आला? एक दिवस त्याने चतुर्थीला चंद्राचं दर्शन न घेता उपवास सोडला, म्हणून त्याच्यावरती चोरीचा काय आला? भगवंतांनी सगळे गुप्तहेर कामाला लावले, बातम्या काढल्या. लक्षात आलं काय? लक्षात आलं की तो म्हणे जांबवताकडे. म्हणून भगवंत मण्याच्या शोधार्थ रथ घेऊन कर्नाटकात हंपीच्या डोंगरावर गेले. ऋष्यमुख पर्वत, हंपी शहर माहिती आहे ना तुम्हाला? तिथे जाऊन जांबवतीच्या गळ्यातला मणी काढू लागले. इतक्यात पाठीमागून जांबवंत आला आणि भगवंतांना मारू लागला. भगवंतांनी एक ठोसा जांबवताला दिला. जांबवंत खाली पडला. जांबवंत ओळखू लागला, ज्या अर्थी मला युद्धात पराभूत केलं त्या अर्थी हा राम असावा, कारण मागच्या जन्मात मला रामाबरोबर युद्ध करायचं होतं. रामाने सांगितलं रामावतारात करणार नाही, कृष्णावतारात करेन. म्हणे मी ओळखू कसा तुला? म्हणे तुझा आजपासून कोणाचकडनं पराभव होणार नाही. ज्या दिवशी पराभव होईल लक्षात ठेव, समोरचा राम आहे. आज कृष्णाकडनं पराभूत झाला. म्हणे रामा हे मोरपीस लावून तुम्ही कधीपासून फिरायला लागले? बरं इकडे कुठे? म्हणे बाकीचं बोलू नको, तुझ्या मुलीच्या गळ्यातला मणी मला दे. म्हणे अहो ती मुलगी फार हट्टी आहे, ती काही मणी देणार नाही. म्हणे बघ तुझ्या रामावर चोरीचा आळ आलाय, तुला चालेल का? म्हणे नाही. म्हणे मला तो मणी पाहिजे. अस्वल खूप खाजवतो माहिती आहे का तुम्हाला? त्याने खूप डोकं खाजवलं.
आणि सांगितलं म्हणे देवा एक बिग बाजार नावाचं दुकान आहे, तिथे बाय वन गेट वन फ्री नावाची स्कीम आहे, तुम्हाला मण्याबरोबर मुलगी फ्री घ्यावी लागेल. मणी देतो, मण्याबरोबर काय घ्यायची? भगवंतांनी होकार दिला, मणीही घेतला, जांबवतीही घेतली. भगवंतांचा द्वितीय विवाह झाला. जांबवती माता की जय. जांबवतीला घेऊन भगवंत आले. स्यमंतक मणी कोणाला दिला? सतराजिताला दिला. गर्ग मुनी रागवले, म्हणे अरे हा कृष्ण नसता तर तुला मणी पाहायला सुद्धा मिळाला नसता, तो मणी परत कृष्णाला दे. कृष्ण म्हणतो नको, ज्याच्यामुळे चोरीचा आर आला तो मणी मला काय करायचा. तो सतराजित म्हणतो कृष्णा आता ती चोरी तिचा आळ विसरून जा, मला मुलगी आहे म्हणे, तिचं नाव सत्यभामा, त्या सत्यभामेबरोबर विवाह कर. विवाहात वरदक्षिणा म्हणून तुला काय देतो? मणी देतो. कारण या मणीवरती माझा अधिकार राहिला नाही. कधी? सिंहाने माझ्या भावाला मारलं त्यावेळेस. तू नसता तर मणी पाहायला मिळाला नसता. या मण्याचा अधिकारी तू आहे, पण मला दुसऱ्याकडे मणी असलेला चालणार नाही. मग तुला मी जावई करतो म्हणजे मला आनंद, माझ्याकडे नाही मुलीकडे तरी राहिला. म्हणून भगवंतांनी तृतीय विवाह कोणाशी केला? जांबवती बरोबर केला. भगवंत एक दिवस दिल्लीला गेले होते, इंद्रप्रस्थ. तिथे पहाटे पहाटे भगवंत झोपलेले असताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप ऐकू आला. अर्जुनाला विचारलं, म्हणे कोण जप करतंय? अर्जुन यमुनेच्या पलीकडे गेला. पाहतो तर काय, एक काळी कुट्ट मुलगी तपश्चर्या करत होती. अर्जुनाने विचारलं, को भवान, कोण आहात तुम्ही? त्या मुलीने उत्तर दिलं, अहम देवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छिता विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममाश्रितः. मी सूर्यनारायणाची मुलगी, माझं नाव कालिंदी, मी पतीसाठी तपश्चर्या करते, मला कृष्णाबरोबर विवाह करायचा आहे. म्हणे का बरं? म्हणे सूर्याची छाया नावाची पत्नी काळी आहे म्हणून मी काळी आहे, मला काळा मुलगा कुठे मिळणार? वडिलांना विचारलं, का हो? म्हणे काळा मुलगा आहे म्हणे. म्हणे अहो तो कसा मला मिळणार? म्हणे हेच वैशिष्ट्य आहे, तो मुलगा काळा आहे पण लवकर हो म्हणत नाही. म्हणे तू ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा काय कर, तो हो म्हणेल, म्हणून मी जप करतीये. अर्जुन कृष्णाजवळ गेला. भगवंत रथात काय करत होता? झोपलेला होता. अर्जुनाने उठवलं, म्हणे देवा उठा, इथे कलियुगात लोकांचं एक लग्न जमत नाही, हा चौथा विवाहाचा योग तुमच्या पत्रिकेत आला आहे. भगवंत म्हणे कोण मुलगी आहे, कुठली मुलगी आहे, कोणाची मुलगी आहे, सगळं सांगितलं. तिथी आहे का? माघ शुद्ध सप्तमी, ज्या दिवसाला तुम्ही रथसप्तमी म्हणतात त्या दिवशी भगवंतांनी चतुर्थ विवाह सूर्यनारायणाची मुलगी कालिंदी बरोबर केला. भगवंतांचा पाचवा विवाह बिहार प्रांतातलं मगध देश, मगध देशाचा राजा नग्नजित, त्या नग्नजिताची मुलगी नागनजिती हिच्याबरोबर संपन्न झाला. आता या नग्नजित पैलवान होता. एक दिवस, आता हे पैलवान लोक सगळं गुडघ्यात ठेवतात ना त्यांचं, एक दिवस तो दोरी घेऊन बैलांच्या आखाड्यात गेला आणि एका वेषणाने 7 बैल बांधले. किती? 8वा बैल बांधायला गेला आणि बैल उधळले आणि तो खाली पडला. त्याला फार आनंद झाला. बायकोला हाक मारली, म्हणे बघ मला 7 बैलांना मी वेषण घातली, मला जावई पाहिजे, 8 बैलांना वेषण घालणार. आता नागनज्योती ही फार सुंदर होती. तुम्हाला हे सांगतो मी, कृष्णाच्या 16,108 बायकांमध्ये सगळ्यात मॉडर्न कोण? नागनजिती. तिला रथ चालवता येतो, तिला युद्ध करता येतं, तिला कविता करता येतात, तिला चित्र काढता येतं, तिला नटता येतं, तिला थटता येतं, तिला राजसभेत बोलता येतं. सर्व गुणसंपन्न होती. मग प्रत्येकाला वाटतं नाही अशी बायको आपली असावी. अनेकांनी प्रयत्न केला पण 7 बैलांना कोणी वेषण घालू शकलं नाही. भगवंतांच्या कानावर बातमी गेली,
भगवंत बलरामाकडे गेलेत. म्हणे का रे बलराम दादा, तुला काय वाटतं, मी प्रयत्न करून पाहावा का? बलरामाने सांगितलं, कृष्णा काय ही लग्नाची तुझी इच्छा? बघ मी एका पत्नीवर समाधान मानलंय, तुला 4 आहेत तरी तू 5वी करतोय. भगवंत म्हणतात काय करणार दादा, मुलगीच तशी आहे. बलरामाने सांगितलं, कृष्णा तुझ्या इतर पत्नींची परवानगी असेल तर तू 5वा विवाह करायला हरकत. भगवंत म्हणतो ती NOC कधीच घेतली आहे, अडचण तुमची होती, तुम्हाला नमस्कार करतो, मी निघालो. भगवंत मगध देशात गेला आणि 8 बैलांना वेसण घातलं. एका वाक्यात कथा संपवली शुकमुनींनी. ते सांगतात कृष्णाचं बालपणच गाईगुरात गेलं होतं. त्याने 2 मिनिटात बैल काय केले, वश करून टाकले, वेसण घातले आणि नागनजितीसारखी नारी आपल्या पदरात पाडून घेतली. भगवंतांचा 5वा विवाह नागनजिती बरोबर झाला. भगवंतांचा एक विवाह मनी ध्यानी नसताना झाला. भगवंत उज्जैन नगरीला गेले स्वयंवरासाठी. कोणासाठी? कोणाची? तर मित्रविंदेचं स्वयंवर होतं. सगळ्यांना माहिती होतं मित्रविंदा दुर्योधनाला आवडत होती, दुर्योधनाला मित्रविंदा आवडत होती. हे खोटं खोटं आहे. स्वयंवर काय खोटं खोटं आहे. पण खोटं खोटं का असे ना, लग्नाला बोलवलं तर जावं लागतं. नियमानुसार निमंत्रण आलं बलरामाला. कोणाला आलं? बलराम राजा आहे ना, निमंत्रण कोणाला येणार? बलरामाने ते वाचलं. म्हणे हे कृष्णा, हे लग्नाचं निमंत्रण आहे, उज्जैन नगरीत आहे, आपले दोघंही मित्र आहेत, विंदा अणुविंद, त्यांच्या बहिणीचं लग्न आहे, बहुतेक हे दुर्योधनाबरोबरच होईल, आपण गेलं पाहिजे, मला निमंत्रण आहे. पण तुला तर माहिती आहे लग्न कार्यात मला जायला काही आवडत नाही. पण तू मात्र सकाळी आंघोळ केली की कपडे असे रोज घालतो की जणू तुला रोज लग्नाचं निमंत्रण. तू नटून थटून तयार असतो, जातो का लग्नाला? भगवंत हो म्हणाले. उज्जैन नगरीत गेले, क्षिप्रा नदीत स्नान केलं, आपल्या गुरुजींचं दर्शन घेतलं, स्वयंवर मंडपात गेले. दुर्योधन तिथे बसलेलाच होता. त्याने कृष्णाला पाहिलं. म्हणे हा कृष्ण इथे आला म्हणजे काहीतरी गडबड होणार, मग याला इकडे तिकडे बसू देऊ नका. ए कृष्णा, इकडे येऊन बैस. दुर्योधनाने कृष्णाला कुठे बसवलं? शेजारी बसवलं. थोड्या वेळाने वरमाला घेऊन ती मित्रविंदा आली. आणि ती पद्धती अशी, असं राजाला पाहिजे. पसंत असेल तर गळ्यात काय घालायचा? हार घालायचा. ती प्रत्येक राजा समोर जाते आणि प्रत्येकासमोर मान डोलवते, मला पसंत नाही, मला पसंत नाही. असं करता करता दुर्योधनाच्या शेजारच्या कृष्णाजवळ आली. शेजारी होता ना तो. आणि तिने कृष्णाला पाहिलं, आश्चर्यचकित झाली. पण तिने परत खात्री करून घेतली मनाची, असं 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 असं. दुर्योधनही पाहायचा, कृष्णही पाहायचा. आपण मेथीची जुडी घेताना दोन्ही पाहतो की नाही घेऊन, 4 पानं जास्त कशात आहे. कोबीची गड्डी घेताना कुठली जड आहे बघतो की नाही, तसं तिने करून बघितलं आणि तिच्या लक्षात आलं खरा सुंदर तर कोण आहे? श्रीकृष्ण. भगवंत आपले शांत बसलेले होते. त्यांना माहिती होतं ही वरमाला कोणाच्या गळ्यात घालणार आहे? दुर्योधनाच्या. पण ती मित्रविंदा आली आणि तिने भगवंतांच्या गळ्यात वरमाला घातली. भगवंत आश्चर्यचकित झाले आणि भगवंतांचा 6वा विवाह कोणाबरोबर झाला? मित्रविंदा माता की जय. भगवंतांचे वडील वसुदेव, त्या वसुदेवांना एक लहान बहीण होती, खूप लहान होती. तिचं नाव श्रुतकीर्ती. तिचं लग्न झालं, छोट्या राज्यात दिली. तिला दुर्दैवाने मुलगा झाला नाही, मुलगी झाली. मग ती मुलगी मोठी झाली. तिने विचार केलं आपलं राज्य आपल्या पश्चात कोणाचं आहे? मुलीचं आहे. मग ती मुलगी ज्याच्याशी लग्न करेल त्याचं ते राज्य होईल. मग आपण आपल्या भाच्यांशीच या मुलीशी लग्न लावू. म्हणून ती एक दिवस आपल्या पतीची परवानगी घेऊन विवाहाचा प्रस्ताव घेऊन द्वारकेला गेली. सगळेजण जेवायला बसलेत. आत्या आली, आत्या आली, आत्या आली. बहीण आली, बहीण आली. जेवायला बसलेत, मिष्टान्न केलं, निम्मार्ध जेवण झालं, हास्य खेळत जेवण चाललंय. तिला वसुदेवाने विचारलं का ग ताई इकडे कुठे आली? म्हणे अरे माझी मुलगी सत्या
तुझ्या सत्यादेवी नावं तिचं, तुझ्या मुलांना देण्याची इच्छा आहे. म्हणजे माझं राज्य तुझ्याकडे राहील. वसुदेवाने मान डोलवली. म्हणे बलरामा, हा प्रस्ताव ऐकला का? तुझी आता मुलीचं स्थळ घेऊन आली आहे. आता बलराम कोण होता? मोठा होता म्हणून पहिल्यांदा कोणाला विचारणार. पण बलराम संतापी. त्याला विवाह करतो का विचारल्यावरती त्याने त्याचं ताट घेतलं आणि फेकायला सुरुवात केली. तुम्हाला काही समजतं का? मी दुसरं लग्न करतो का? दुसऱ्या बाईकडे मी पाहतो का? माझ्या नावात राम आहे. मी एक पत्नी व्रतधारण केलेलं आहे. तुम्ही मला विचारलंच कसं? आता मी उद्यापासून तुमच्याशी बोलणार नाही. मी आत्ता संन्यास घेतो. आदळापट करू लागला. सगळं वातावरण घरातलं बिघडलं. वरण भात भाजी सगळी त्याने ओतून दिली हो जमिनीवर. आणि बलराम संतापून निघून गेला. त्या वसुदेवाला असं झालं, कुठून याला विचारलं. आमचा भगवंत मात्र जेवत होता. आमच्या वसुदेवाने विचारलं, म्हणे कृष्णा तुझं काय मत आहे? भगवंताने सांगितलं, हे आधीच मला विचारलं असतं तर आपला वरण भात कशाला वाया गेला असता. मी कधी नाही म्हटलंय म्हणे. मी तर विवाहाला सदैव तयार आहे. भगवंतांनी होकार दिला आणि भगवंतांचा 7वा विवाह त्यांच्याच आत्याशा मुलीशी सत्यादेवींबरोबर संपन्न झाला. आणि भगवंतांचा 8वा विवाह गौंड प्रदेशातला भिल्ल राजा, त्याचं नाव लक्ष्मण राजा, त्याची मुलगी लक्ष्मणादेवी बरोबर संपन्न झाला. गौंड प्रदेश म्हणजे महाराष्ट्रातला वर्तमान काळातला गोंदिया जिल्हा. कुठला जिल्हा? त्या गोंदिया जिल्ह्यात जिथे भगवंतांचा विवाह झाला ती बोरखेडी नावाचं स्थळ, तिथे आजही कृष्ण आणि लक्ष्मणा देवींचं मंदिर आहे. भगवंतांचा 8वा विवाह लक्ष्मणा देवींबरोबर संपन्न झाला. हे विवाह होऊन 1.5 वर्ष झालं. किती वर्ष? आणि एक दिवस भगवंतांना पत्र आलं गुवाहाटीहून. गुवाहाटीचं नाव प्राग ज्योतिषपूर. तिथे भौमासूर राक्षसाने 16,100 राजकन्यांना डांबून ठेवलं होतं. त्यांनी पत्र पाठवलं कृष्णाला, कृष्णा ये आणि आम्हाला या नरकात न सोडव. भगवंत सभार्यो गरुडारूढम प्राग्ज्योतिषपुरम ययु. सत्यभामेला बरोबर घेऊन कुठे गेलेत? प्राग्ज्योतिषपूर नगरीत गेलेत. नरक चतुर्दशीचा दिवस माहिती आहे ना तुम्हाला? त्या दिवशी भौमासूर राक्षसाचा वध केला. 16,100 स्त्रियांबरोबर भगवंतांनी विवाह संपन्न केला. भगवंतांचे एकूण किती विवाह झाले? 8 + 16,100. किती झाले? 16,108. पण परीक्षिता या 8 आणि 16,100 या 16,108 स्त्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाहीत. साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आहे. कोणाचं? लक्ष्मी एकांगी असते का? लक्ष्मी एका स्वरूपात नसते. आपली विद्या ही काय आहे? लक्ष्मी आहे. माझ्याकडे भागवत जर मला येत नसतं तर मला व्यासपीठावर का बसवलं असतं? व्यासपीठ जर नसतं तर मी चरितार्थासाठी काय केलं असतं? बघा, विद्या ही लक्ष्मी आहे. काय आहे? मी इथे भागवत सांगतो. माझं घर कोण सांभाळतं? गृहलक्ष्मी. तुम्ही माझ्या घरी आले की मी म्हणतो जेवून जा, धान्यलक्ष्मी. क्रय विक्रय करायचा, भागवत करायचं, धनलक्ष्मी. कुठली लक्ष्मी? अंगावर सोनं नाणं घालतो, कनकलक्ष्मी. घरात मुलं बाळं असणं, पुत्र पौत्र लक्ष्मी. आपलं शरीर तनुलक्ष्मी. कुठली लक्ष्मी? अहो, मनुष्य मेला तरी सुद्धा लक्ष्मीची गरज लागते. मोक्ष लक्ष्मी. लक्ष्मीचे अनेक रूप आहेत. भगवंतांनी सर्व लक्ष्मींबरोबर विवाह संपन्न केला. लक्ष्मीपती नारायण भगवान की. आता त्या 16,108 विवाहांचं प्रतीक म्हणून भगवंतांचं एक मंगलाष्टक म्हणून आपण तुळशी बरोबर विवाह संपन्न करू. आपल्या खुर्चीला ठेवा, कृष्णाला ठेवा, अंतःपट धरा, मोबाईलवर सनई लावा. भगवान श्रीकृष्णांच्या मंगल विवाहाचं
तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे. सगळ्यांनी विवाहाला उपस्थित राहा. सगळ्यांना अक्षता द्या. एकीने अक्षता द्या. 2 जणांनी लग्नाची तयारी करा. अक्षता आहेत ना वाटायला? हां हां, ठेवा ना. कसंही पूर्व पश्चिमच ठेवा. चला, अंतःपट धरायला शाल आणि सगळ्यांना द्यायला मग घ्या ना. ठीक आहे, ही शाल. अक्षता वाटा. हो घ्या. हे नका घेऊ, पोथीचा घ्या.